पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्रानं दाऊसमध्ये 30 लाख कोटींचे सामंजस्य करार केले. देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या चौथ्या दिवशीचं हे यश आहे. आणखी 10 लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दाऊस दौऱ्यातल्या चौथ्या दिवशीचं वैशिष्ट्य नेमकं काय पाहू. राज्याच्या 83% करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक येणार आहे. एकूण 18 देशातून महाराष्ट्रात गुंतवणूक झाली. राज्यासमोर 40 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे. देशातली पहिली इनोव्हेशन सिटी ही मुंबई नजीक उभारली जाणार आहे. मुंबईमध्ये चक्राकार अर्थव्यवस्था विकसित केली जाणार आहे. तर सामंजस्य करार प्रत्यक्षात आणण्याची महाराष्ट्रामध्ये यशस्वीतता टक्केवारी ही 75%. गेल्या वर्षी दाऊसमध्ये झालेल्या करारांपैकी 75% करार प्रत्यक्षात आलेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या गुंतवणुकीमध्ये एफडीआय कमी आहे, पण त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी आहे आणि विशेषतः यातल्या गुंतवणुकी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी येत आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतून आपण तयार करणार आहोत. एकूण किती देशातनं गुंतवणूक आपल्याकडे येते आहे याचा जर हिशोब आपण लावला तर 18 देशातनं ही गुंतवणूक येते आहे.